नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 1 मार्च पाहूया टॉप 10 घडामोडी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली। राज्य सरकारने या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडी आणि एसआयटीची स्थापना केली होती। आता सीआयडीने 1800 पानांचं आरोपपत्र दाखल केले। यानुसार वाल्मिक कराड हा हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलंय। खंडणी उकळण्यामध्ये सरपंच संतोष देशमुख अडथळा ठरत होते, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली आहे असं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हटलंय। शिंदेच्या सेनेचे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली होती। यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफाळला। रामदास कदम यांनी ठाकरे यांना उद्ध्वस्त केलं नाही तर नाव सांगणार नाही असं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांना तसं वक्तव्य करू द्या, त्यांच्या आयुष्याचं तेच ध्येय असेल असा चिमटा संजय राऊतांनी काढलाय। आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहे हे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहेत। दिल्लीच्या मोगलाई बरोबर हात मिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथं संपवण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे। हे तुमचं फडफडणं तात्पुरतं आहे। सत्ता आल्यापासून तुमचं फडफडणं सुरू झालंय। एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल, शिवसेना भवनाच्या दारात यावं लागेल। हे आपलं भाकीत नाही तर हा दावा आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। 3 तारखेला पुरवणी मागण्या मांडल्या जातील। हे बजेट अधिवेशन आहे। कामकाज सल्लागार समितीने 10 तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यास मान्यता दिली आहे। केंद्राने जसा सर्व घटकांचा न्याय देण्याचा प्रयत्न केला, तसंच आमचं सरकार सुद्धा त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करते। बजेट ज्या दिवशी मांडणार त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला काल मध्यरात्री पोलिसांनी अटक केली। अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला पुणे कोर्टासमोर उभं देखील केलं। यावेळी कोर्टाने त्याला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली। सुनावणी झाल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केलाय, हा बलात्कार झालाच नाहीये, दोघांच्या संमतीने हे सगळं झालंय। दत्ता गाडे आणि ती तरुणी एकमेकांना 1 महिन्यांपासून ओळखतात असा खळबळजनक दावा त्यावेळी त्यांनी केला। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली। तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी 3 तपास यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येते। आता या घटनेतील आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत, परळीचे लोक साधे सरळ आहेत, पण 2 लोकांमुळे राज्याची बदनामी झाली असं वक्तव्य त्यावेळी त्यांनी केलं। महाकुंभ मेळ्यामध्ये देशभरात चर्चेत आलेल्या IIT वाले बाबा अभय सिंह यांना मारहाण केल्याचा आरोप आता सध्या होतोय। नोएडा येथील एका न्यूज चॅनलच्या डिबेट शो वेळी अभय सिंहला मारहाण झाल्याचा प्रकार घडला। याबाबत अभय सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली असून काही भगवादारी वस्त्र घालून आलेल्या लोकांनी मला मारलंय आणि त्यानंतर एका खोलीत बंद केलंय असा आरोप देखील त्यावेळी त्याने केला। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं दोषारोप पत्रात समोर आले। यानंतर हे प्रकरण धसास लावून धरणाऱ्या प्रत्येकाची जळजळीत प्रतिक्रिया उमटताना दिसते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी केली, तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे। त्या 2 पोलिसांचा उल्लेख करत त्यांनी देखील हीच मागणी केली आहे। महायुतीतील प्रत्येकालाच आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे जर पुणे भगवामय करू म्हटले असले, अजित पवार तिरंगामय करू म्हटले असले, तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही महायुती म्हणूनच एकत्रित सामोरं जाऊ असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केलं। मुंबईकरांचा मार्च महिन्याचा पहिलाच वीकेंड मेगा ब्लॉक मध्ये आता जाणार आहे। रात्रकालीन मेगा ब्लॉक असल्याने शनिवार आणि रविवारी रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे। पश्चिम आणि मध्य रेल्वे महामार्गावर शनिवारी रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। यामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांनी ब्लॉक काळातील वेळापत्रक पाहण्याचं आवाहन देखील आता करण्यात आले।
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 11व्या सामन्यात बी ग्रुपमधील दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड आमने सामने आहेत. बी ग्रुपचा दक्षिण आफ्रिकेचा आणि इंग्लंडचा हा साखळी फेरीतील अंतिम सामना असणार आहे. या सामन्याचं आयोजन हे कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये करण्यात आले. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीला कौल लागला. कर्णधार जोस बटलर यांनी फलंदाजीचा निर्णय देखील घेतला. बटलरचा हा कर्णधार म्हणून शेवटचा सामना आहे, त्यामुळे बटलरचा आपल्या नेतृत्वात इंग्लंडला विजयी करण्याचा प्रयत्न देखील असणार आहे.